एक्सेलेटरवर जोरात पाय दिल्यानं कुर्ला बस अपघाताचा प्राथमिक अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती। ड्रायव्हरला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नसल्याचं स्पष्ट। कुर्ल्यात ओशाळी माणुसकी, बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या दागिन्यांवरती मारला डल्ला। पेटलेल्या परभणीत तणावपूर्ण शांतता, माथे फिरून केली होती संविधान शिल्पाची विटंबना। संतप्त जमाव सध्या शांत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत, खातेवाटपाची महत्त्वाची बैठक। गृह, महसूल आणि अर्थ खातं कुणाला मिळणार याकडे लक्ष। भाजपा महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत, महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिल्यांदाच दिल्ली वारी, नितीन गडकरी, राजनाथ सिंग यांची घेतली भेट। आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं हत्या प्रकरण, पूर्वमनस्यातनं भाडेकरूकडनं सतीश वाघ यांची हत्या, आरोपींची कबुली। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी तिसऱ्या आरोपीला बेड्या, तर लोकल पोलिसांवरती, स्थानिक पोलिसांवरती विश्वास नाही, एसआयटी स्थापन करा, आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी। राज्यात बनावट औषधांचा पुरवठा, 11 जिल्ह्यांमध्ये विकली गेली बनावट औषधं। ठाण्यातील वागळे इस्टेट आणि भिवंडीतील शांतीनगर भागातल्या रॅकेटचा भांडाफोड, तिघांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद। पुण्यात 10,000 बहिणी अपात्र, 20,84,000 अर्जदारांना मिळणार लाभ, महिला बालकल्याण विभागाची माहिती। लग्नसराईतच सोन्याच्या दरात उसळी, सोन्याच्या दरात 2,000 रुपयांची वाढ, सोन्याचे दर 78,500 रुपये प्रति तोळा। रत्नागिरीच्या भाटे समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात अडकले तरुण तरुणी, स्थानिक तरुणांनी केली सुखरूप सुटका। समुद्राच्या ठिकाणी नसतं धाडस न करण्याचं आवाहन।